5 वर्षाचा अनुभव आणि मेन नवनीत राणापेक्षा मोदी महत्वाचे आहे. नवनीत राणा जेवढ्या महत्वाच्या नाही त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे मोदी आहे आणि मोदींमुळेच आम्ही नवनीत राणाला मत देणार है. जैसे कि अगर मैं नारा लगाता हूँ जय श्री राम बोलूँगा, मैं जय भीम बोलूँगा, कोई बोलूँगा, जात सब एक ही है, जात सब एक है, लेकिन अपने लोगों ने बांट दिया उन लोगों को. जात हमारे लिए सभी सेम है, लेकिन लोगों ने बांट दिया उसको. यांच्या विरोधात कोणी कितीही बोलत असल्या तर काहीच विषय नाही. त्या लोकांच्या विषयी मला काही म्हणणं नाही आहे. आपापलं मत असते, पण ताई येणार आहे, ताई येणार आहे, ताई येणार आहे, ताई येणारच आहे. नमस्कार मंडळी, अमरावती मंडल न्यूज मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. उन्हाचा पारा जसा जसा वर चढतो आहे तसा अमरावती लोकसभेचा प्रचाराचा पारा सुद्धा चढतो आहे. आज पुन्हा आपण एकदा आलो आहे जनमत जाणून घेण्यासाठी रस्त्यावर. इथे काही सामान्य नागरिक आहेत. मी त्यांना विचारू इच्छिते की दादा, लोकसभेची निवडणूक आहे, तुम्हाला माहिती आहे का? हो. कोणकोणते उमेदवार उभे आहे निवडणुकीला? नवनीत राणा, बच्चू कडू, दिनेश बुप आणि बळवंत वानखडे. याच्यापैकी तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? आमच्या पसंतीचे बळवंत वानखडे. का बरं बळवंत वानखेडेच? ते कामाचे माणसं आहे आणि भूमिपुत्र सारखे आहेत ते, त्यामुळे आम्हाला ते आवड. शेती वगैरे करणारे आणि आमदारही राहिलेले आहेत. तिकडल्या लोकांचाही खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळे. अमरावतीतून त्यांना सपोर्ट मिळू शकेल का? वा भरपूर मिळू शकते, भरपूर 100%. मला सांगा की तुम्हाला त्यांच्याकडून कुठल्या कुठल्या विकास कामाची अपेक्षा आहे? आपल्याला रस्ते आणि शेतकऱ्यांसाठी झटणारे आहेत ते, शेतकऱ्यांसाठी शेती विकासासाठी झटणारे आहेत ते. मला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? त्यांनी काय केलं पाहिजे अमरावती जिल्ह्यासाठी? अमरावती जिल्ह्यासाठी कारखाने वगैरे खोलणार आहेत ते, कामी लावले पाहिजे. आता आपुर्ली तर गेले आपले लेकरं बाळा त्यांचे तरी चांगलं झालं पाहिजे. त्याच्यासाठी करत आहे उमेदवार त्यांच्यासाठी. तुमच्या मते कोण असला पाहिजे तुमच्या पसंतीचा उमेदवार? बळवंत वानखडे. का बरं बळवंत वानखेडे? हे सर्वसाधारण मनुष्य आहे, सर्व जनतेत राहणारे मनुष्य आहे. बरं, यावेळेला भाजपचा उमेदवार भाजपच्या तिकिटावर आहे, मग त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्यावर होणार नाही का त्या निवडणुकीवर? परिणाम होणार आहे, पण येणार आहे बळवंत वानखडे. आता सध्या काही समाजामध्ये ती चर्चा चालू आहे, त्याच्यावरून तुमचं काय मत आहे? सध्या तर असं काही सांगू शकत नाही, कोणी पण येऊ शकते. पण तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? माझ्या पसंतीचे उमेदवार 2-3 आहे. वेळेनुसार आता सांगू नाही शकत. म्हणजे अजून तुमचं काहीच फिक्स झालेलं नाही. तर तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणता आहे या निवडणुकीमधला? आमच्या पसंतीचा एकच उमेदवार आहे, नवनीत राणा. का बरं नवनीत राणा? नवनीत राणाने मागच्या 5 वर्षात भरपूर चांगलं काम केलेलं आहे आणि बिलकुल म्हणजे तळागाळापर्यंत त्यांची पोहोच आहे. समाजातले काही लोक म्हणतात की नवनीत राणा यांनी कुठलाच विकास केला नाही, त्यांनी फक्त शिवपुराण वाचलं, हनुमान चालीसा वाचलं आणि अमरावतीचा विकास झाला नाही. तर त्यांचे काही विकास कामं तुम्हाला माहित आहेत का? ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, बाकीचे त्यांचे विकास कामं भरपूर आहेत. आता एक्झॅक्टली प्रत्येक सांगू नाही शकत, पण प्रत्येकाचं आपलं आपलं वैयक्तिक मत राहते. पण राणाच्या तोडीचा उमेदवार अमरावतीत सध्या तरी नाही आहे. धन्यवाद दादा. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीबद्दल? हेच वाटते की नवनीत भाभी जे आहेत त्या विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा 5 वर्षाचा अनुभव आहे. नवीन खासदार निवडून दिल्यापेक्षा जो विद्यमान खासदार आहे जे नवनीत राणाजी आहेत, मला तरी असं वाटते की त्यांचा तो 5 वर्षाचा खासदारकीचा अभ्यास झालेला आहे आणि अनेक प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. त्याबद्दल माझं मत तरी असं मला असं वाटते की विद्यमान खासदाराला निवडून द्यावं. तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण? नवनीत राणा. का बरं नवनीत राणा? 5 वर्षाचा अनुभव आणि मेन नवनीत राणापेक्षा मोदी महत्वाचे आहे. नवनीत राणा जेवढ्या महत्वाच्या नाही त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे मोदी आहे आणि मोदींमुळेच आम्ही नवनीत राणाला मत देणार आहे. एक प्रश्न आहे मला असा की मोदीजींवर आरोप आहे की मोदीजी जाती आणि धर्माचं राजकारण करत आहे किंवा भाजपा जातीय कलह निर्माण करायचं काम करत आहे. तर याचा तुम्हाला काही अनुभव आला? त्यांनी इस्लाम विरुद्ध आजपर्यंत एक शब्द इस्लामच्या विरोधात एकही शब्द वापरलेला नाही आहे आणि असं म्हणू शकत नाही की ते जाती विरोधी आहे म्हणून आणि धर्मद्वेष आहे म्हणून ते म्हणू शकत नाही. कारण की त्यांच्या आजपर्यंतच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी मुस्लिम विरोधी कधीच वक्तव्य केलेलं नाही आहे. बेरोजगारीवर आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये काहीच काम झालं नाही असे आरोप काही युवक करतात, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
बेरोजगारी तर हा प्रश्न प्रत्येक स्टेटचा आहे, आपल्या जिथला नाही आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर आहे. कोणती सरकार आली तर बेरोजगारीचा प्रश्न हा सुटू शकत नाही. जोपर्यंत जनसंख्या नियंत्रणात येत नाही तोपर्यंत बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकत नाही. इलेक्शन बोले तो सभी सेम है, इसकी पार्टी रहे, उसकी पार्टी रहे, इसकी पार्टी रहे, पार्टी किसकी भी रहे, लेकिन आना मैडम नहीं है. कौन से मैडम? नवनीत राणा जी. नवनीत राणा मैडम ने क्या विकास काम किए भारत के अमरावती के लिए? बहुत किया है उन्होंने. मतलब जैसा अमरावती शहर में उन्होंने जो मतलब जो नहीं चाहिए था, जय श्री राम के नारे लगा दिए, वही अपने लिए बहुत बड़ी बात है. देखिए अल्पसंख्यक लोगों का मत ये है कि नवनीत राणा जी ने ये जो नारा लगाया वो नारा लगाना नहीं चाहिए था. अगर वो नारा नहीं लगाते थे तो हम उनके साथ रहते थे. इसके बारे में आप क्या कहेंगे? ऐसा नहीं है, मतलब साथ रहने का मतलब अगर मैं नारा लगाऊं तो कोई मेरे साथ रहेगा नहीं क्या? मेरे साथ रहेगा नहीं क्या? जैसे कि अगर मैं नारा लगाता हूँ जय श्री राम बोलूंगा, मैं जय भीम बोलूंगा, कोई बोलूंगा, जात सब एक ही है, जात सब एक है, लेकिन अपने लोगों ने बांट दिया उन लोगों को. जात हमारे लिए सभी सेम है, लेकिन लोगों ने बांट दिया उसको, धर्म बांट दिया है. धर्म एक ही है अपना, हिंदू. तो आपके नजर में आपका फेवरेट उमेदवार? सभी है, अब क्या बोलूं मैं. आता इतर ताईच्या विरोधात 22चा गट तयार झालेला आहे. तर हे तर अशासाठी उभे झालेले आहे की ताईला पाळासाठी. पण ताई जे करत आहे हे ह्या 21 जणाला काहीच माहित नाही आहे. आतापर्यंत इथं नगरसेवक बी निवडून आले तर यांना एका तरी लेडीजला कधी ब्लाऊज पीस तरी दिलं काय? हे ताई जे आहे नवनीत राणा, मी त्यांना तोंड भरून भाभी म्हणतो. त्यांनी जे केलं हे कोणताच आमदार खासदार काहीच नाही करू शकत. ना नगरसेवक, ना महापौर, ना सभापती, कोणीच नाही काही करू शकत. ह्या ताईनं भरमसाठ केलेलं आहे. तर ह्या ताईच्या विरोधात जेवढे जण उभे केले आहे, हा म्हणते असं करतो, तो म्हणते तसं करतो, काहीच नाही आहे. यांनी कधी 22-21चा गट त्या ताईच्या मागं लावला आहे. यांनी कधी 50-70चाही गट लावला तर ताईच निवडून येणार आहे. कारण त्याच्या मागं हे जे ताई आहे आणि खास म्हटलं म्हणजे ताईच्या घरचे जे त्यांचे हस्बंड आहे रविभाऊ राणा, हे गरिबीतून निघाले आहे. जिथं मी राहतो तिथंच ते राहते तारखेड्यावर. आणि त्यांचं सहकार्य आम्ही ते पाहिलेलं आहे. रविभाऊ एवढे व्यवस्थित व्यक्ती आहे. त्यांनी माझा जो एक हादसा झाला होता, मला कोणी सपोर्ट नाही केला होता. आता मी तर देवाच्या कृपेनं समोर आलो म्हणा. पण त्यांनीच एका फोनवर विनोद भाऊ गुवे जे आहे त्यांचे पिये आहे त्यांनीच मला इरविनमध्ये येऊन सपोर्ट करून मी आज काहीतरी आहे एवढाच विचार करतो मी. पण मी एकच सांगतो, मला जास्त काही बोलता येत नाही. पण नवनीत राणा ज्या आहे भाभी, ह्या येणार आहे आणि येणारच आहे. यांच्या विरोधात कोणी कितीही बोलत असल्या तर काहीच विषय नाही. त्या लोकांच्या विषयी मला काही म्हणणं नाही आहे, आपापलं मत असते. पण ताई येणार आहे, ताई येणार आहे, ताई येणार आहे, ताई येणारच आहे. रविभाऊ राणा मॅडम उभी आहे, हाय मान्य करत उभी आहे. लोकांना 10 किलो साखर घ्या, 1 किलो हे घ्या, हे घ्या, हे म्हणते. ते पोट भरले ते काय भरले ते काय बांधकाम केलं, बांधकाम केलं, काय केलं, पुरा पैसा घराचा पूर्ण झाले ते. एकच म्हणणं आपलं वानकळे पाहिजे होतं, वानकळे. बस आपल्याला केंद्रात बीजेपी पाहिजे आणि इथूनच पंजाब पाहिजे. अमरावतीत पंजाब पाहिजे. नाही कारण आता जे ते लोक सर्व आता चर्चा करणार आहे, सर्व लोक हेच म्हणणार आहे. आता ते कारण मला थोडी माहित आहे. चर्चेवर पंजाब तोंडावर पंजाब आहे ना सर्वांचे. माझं म्हणणं पंजाब आहे. पण याच्यामधून आपल्याला आणायचं आहे नवनीत राणांना. का बरं? तिचे फार काम चांगले आहे. काऊन का आमच्या हे जे कष्टाचे काम आहे तिनं 2.5 लाख लोकांसाठी काम काढलेलं आहे. 2.5 लाख लोकांसाठी काम काढलं आहे. पण लोक तर म्हणतात की त्यांनी कामच नाही केलंय. काही काम काढलेलं आहे ना ऑलरेडी, काम चालू आहे ना. काम चालू आहे मग त्यांच्यावर आरोप करतात लोक की ते किराणा वाटतात, साड्या वाटतात आणि किराणा आणि साड्या वाटूनच लोकांची मतं घेतात आणि नंतर काहीच करत नाही. नाही, हे जे आहे हे तीच आहे. हे जे आहे हे तीच आहे. त्यांच्याकडून मिळालेलं आहे. हो, मिळत नाही. तिच्या म्हणजे भाग्यातून काम आपल्याला भेटू आलं, त्यांच्यामुळे तुम्हाला काम भेटत असं म्हणणं आहे. हो. खूप खूप धन्यवाद दादा. आमच्या YouTube न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.